आपल्याकडे इंडियामध्ये दिवसभर सूर्यप्रकाश आहे, तर जेव्हा आम्ही पेशंट्सला असं म्हणतो की तुम्हाला सनस्क्रीन लावायची गरज आहे, तर ते आम्हाला सगळ्यात आधी उत्तर देतात की नाही, मी तर जातच नाही उन्हामध्ये. ऊन वेगळी गोष्ट आणि सूर्यप्रकाश वेगळी गोष्ट. सकाळी आपण जेव्हा उठतो तर 7:30-8 नंतर आपल्याला जो सूर्यप्रकाश दिसतोय तो का दिसतो? कारण की तो सूर्याचा जो लाईट आहे तो आपल्या डोळ्यात पडतोय. तो डोळ्यात पडतोय तर तो त्वचेवरती पण पडतोय. हळूहळू काही दिवसांमध्ये आपल्या त्वचेवरती काही परिणाम जे ते करत राहतो. तर जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला त्याच्यापासून वाचायचं आहे, तर आपण घरात असताना पण आपल्याला सनस्क्रीन लावायची गरज आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप ऑफ सनस्क्रीन्स असतात. फिजिकल सनस्क्रीन्स असतात, केमिकल सनस्क्रीन्स असतात आणि काही कॉम्बिनेशन सनस्क्रीन्स असतात. की जे फिजिकल सनस्क्रीन्स आहेत ती फक्त एक लेअर बनवणार आहेत त्वचेवरती आणि ते त्वचेच्या आत कुठेच जाणार नाहीये. जो सनलाईट येतोय त्याला फक्त ते डिफ्लेक्ट करतील. ते सगळ्यात सेफेस्ट झाले की कुठली पण किती पण सेन्सिटिव्ह स्किन असू दे, प्रेग्नंट लेडी असू दे, छोटी मुलं असू दे, तर ते फिजिकल सनस्क्रीन वापरू शकतात. पण आपल्याकडे ट्रेंड असा दिसतो की नाही, मला सनस्क्रीन असं पाहिजे जे पूर्ण ऍब्झॉर्ब होऊन जातं आतमध्ये. सो जेव्हा सनस्क्रीनला पूर्ण ऍब्झॉर्ब व्हायचं आहे तर इट शुड बी अ केमिकल सनस्क्रीन. केमिकल म्हणजे वर्ड असा आला की तो म्हणजे बॅड असं काही नाही, ते FDA अप्रूव्डच असतात. पण काही स्टडीज आले होते पूर्वी की काही पद्धतीचे केमिकल सनस्क्रीन जेव्हा खूप वर्ष वापरले तर त्याच्यानंतर थोडेसे कॅन्सर्सचे किंवा इस्ट्रोजन हॉर्मोन असतो आतमधला तो बदलण्याच्या अशा शक्यता होतात पेशंटसाठी. किंवा मी जेव्हा कोणाला पण काही ओपिनियन देईल, मी नेहमी त्यांना म्हणते की तुम्ही फिजिकल सनस्क्रीन वापरा. असा विचार करू नका थोडंफार दिसतंय किंवा ते थोडंफार लेअर वाटतोय पण तो चांगला आहे, रादर दॅन दॅट आपण काहीतरी लावतोय जे कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होतंय पण आपल्याला नाही माहिती आपण हे वर्षानुवर्ष वापरणार आहे.